पुढची बातमी सुद्धा नाशिक भागातूनच आहे। नाशिक मधल्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसलाय। नाशिक जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस झालाय। परिणाम स्वरूप तिथे शेती पिकाला फटका बसल्याचं दिसतंय। कांदा, गहू, डाळिंब तसंच आंबा या उत्पादनांच्या शेतकऱ्यांना सध्या चिंतेनं ग्रासलंय। भाजीपाल्याच्या उत्पादकांना सुद्धा अवकाळीचा त्रास होतो आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये शहरी भागात तसे ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणे अवकाळी पाऊस आणि सोबतच वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान दिसून येतं। यामध्ये प्रामुख्याने आंबा पीक, डाळिंब, भाजीपाला आणि कांदा हे महत्त्वाचे पिकं आहे आणि एकूण जवळपास 4000 हेक्टरपर्यंत नुकसान प्राथमिक अहवालाद्वारे नोंदवलेलं गेलेलं आहे। अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो शासनाला सादर केला जाईल आणि जी काही नुकसान भरपाई नियमाप्रमाणे आहे ती निश्चितच जे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देय केली जाईल।